वेलकम बॅक टू माय चॅनल। तर फ्रेंड्स, आज आम्ही चाललेले आहोत नागोठण्याला। आम्ही चाललेले आहोत आमच्या गावी नागोठण्याला आणि खूप पाऊस आहे, मुसळधार पाऊस लागलेला आहे उरणमध्ये आणि नागोठण्याला पण पाऊस आहे भरपूर। माझी मैत्रीण बोलली होती मला नागोठण्याला पण पाऊस आहे खूप। 2 दिवस खूप पाऊस चालू आहे। फ्रेंड्स, आता आम्ही इथे पोहोचलेले आहोत खारपाड्याच्या पुढे आणि पंजाब हॉटेलच्या इथे आलेले आहोत आणि पंजाब हॉटेलच्या समोर आमचा फेवरेट वडापाव, तिथे आता आम्ही चाललेले आहोत वडापाव खायला। चला तुम्ही पण। बघून तू पळा फ्रेंड्स, आता आम्ही आलेले आहोत राधाकृष्ण हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी। मग राधाकृष्णच आहे हॉटेलचं नाव। विचारतो भाऊ दादा मागच्या वेळी ते राधाकृष्णच बोललेले। हॅलो, नी क्वालिटी पंजाब बोलले। क्वालिटी पंजाब समोर आहे हा राधाकृष्ण। केपी 500 केपी 500 मला शर्ट घे तो आईला राधाकृष्ण हॉटेलमध्ये आणि एवढा टेस्टी असतो इथला वडापाव। तुम्ही एकदा नक्की टेस्ट करून बघा इथला वडापाव।
वडापाव सोबत मिरची दिलेली असते, मिरचीची भजी असते. तर बघा आलेला आहे. हॉटेलचं नाव काय आहे? बरोबर बोलली राधाकृष्ण. तर हे म्हणतात राधाकृष्ण नाही. तर आता वडापाव टेस्ट करून बघते. वडापाव आलेला आहे. वडापाव आलेला आहे आणि आम्ही आता वडापाव टेस्ट करून बघतोय. पण मिरचीची भजी नाही दिली. हो मिरचीची भजी नाही का? मिरचीची भजी नाही आहे. आत्ता मिरचीची भजी नाही बनवलेली आहे त्यांनी. वडापाव, उभी चटणी, सुकी चटणी, सुकी लाल चटणी आणि चटणी याच्यामध्ये नाही टाकतात ना, असंच खायला लागणार. आपल्या वडापावची टेस्ट आहे ना एकदम भन्नाट आहे आणि खूप खूप छान. आम्हाला खूप आवडतो इथला वडापाव ॲक्च्युली. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. तुम्ही नक्की एकदा येऊन इथला वडापाव टेस्ट करून बघा. तुम्हाला कळेल नक्की किती टेस्टी वडापाव असतो इथला. फ्रेंड्स इथला वडापाव आणि चहा इथला टेस्टी आणि भन्नाट असतो ना. वडापाव खाऊन झालेला आहे आमचा आणि आता चहा घेत आहे. तर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं राधाकृष्ण हॉटेलबद्दल. तर राधाकृष्ण हॉटेल इथे पंजाब हॉटेलच्या समोर आहे आणि इथला वडापाव आम्हाला ॲक्च्युली खूप आवडतो. आणि आता आमचा वडापाव खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललेले आहोत नागोठण्याला. आणि पाऊस थांबलेला आहे आत्ता आणि इकडे वाट बघण्यात गाडी त्या साईडला लावलेली आहे. मी आता चाललेली, आता पाऊस थांबलेला आहे. चला गाडी या साईडला लावली होती, पंजाब हॉटेलच्या समोर गाडी लावली होती. हा आहे पंजाब हॉटेल आणि त्याच्या समोर आहे राधाकृष्ण हॉटेल. तर चला आता आमची जर्नी परत स्टार्ट झालेली आहे. ब्लॉग खोला.
पालेभाज्या असतात. करटोली तुम्हाला माहिती आहे का? एक दिवशी मी तुम्हाला करटोलीची भाजी घेऊन त्याचा व्हिडिओ बनवून दाखवीन. मला पण ऍक्च्युली आधी माहित नव्हती करटोली भाजी. जेव्हा गावाला आली तेव्हा मला माहिती झालं सगळं. आणि करटोली असते, चिबूड असतो गावठी. करटोलीची भाजी खूप छान लागते, सुकी बनवायची असते. ती मी तुम्हाला एकदा बनवून त्याची रेसिपी दाखवीन. हे बाबू नाही रे बाबा, तुझ्याशीच तर खरा असतो. त्या दोघींची फोटो असतो, त्या दोघींची असतच नाही. त्या बाबूचं म्हणणं आहे, आराध्याचं म्हणणं आहे की आईशी आणि दीदीशी बोलू नका, फक्त माझ्याशी बोला. बाबांना सांगतोय, आई आणि दीदी सोबत बोलू नका. का रे असं ओरडतो? हो का? तर आम्ही नागोठण्याला आता पोहोचलेले आहोत आणि थोडंसं प्लॅन चेंज झालेलं आहे आमचं. इथून आता आम्ही नागोठण्याला घरी न जाता आधी कोलाडला चाललेले आहोत. आमचा प्लॅन चेंज झालेला आहे, टोटली प्लॅन चेंज झालेला आहे. अरे हलवताय का? का असं करताय? चेंज नाही झालंय असं मला म्हणायचं होतं. तर आम्ही आधी नागोठण्याला घरी जाणार होतो आणि पण अरे असं का गाडी हलवताय तुम्ही? हे साप मला सतवतं. साप घेतात, साप साप काय घ्यायचं ह्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये? कधी काय कोणी साप बघितलं नाही का? तर आमचा प्लॅन चेंज झालेला आहे टोटली. पहिलं आम्ही नागोठण्याला घरी जाणार होतो आणि मग कोलाडला जाणार होतो, कारण तिकडे पोट भरणीचा कार्यक्रम आहे. तिकडे आम्ही जाणार होतो. पोट भरणीचा आमचा प्रोग्राम आहे. ते पोट भरलं का आम्ही निघणार. हे म्हणतात की पोट भरणीचा प्रोग्राम आहे, पोट भरलं की आम्ही तिथून निघणार. आता आम्ही आलेले आहोत घोंगडा असं होतं ना, तो भुंगा भुंगा म्हणतात तो. त्याला काय करायचं, आजोबा आणायचे त्याच्यावरनं काढून, आणि काटा असो, काटा करवंदाचं झाडाचं चष्मा कुठे आहे? त्याच्या पाय तोडून त्यात काटे टाकायचे, काठीला बांधायचे आणि असे करायचे. मग तो भुंगा असं फिरायचा ना. तुम्ही म्हणजे किती डॅम्बिस होतात, मुक्या प्राण्यांना असं करायचात ना. इथं नाही, पोलादपूर लिहिलंय. थांब, कोल्हापूर लिहिलंय. काय लिहिलंय? काय लिहिलंय? कोल्हापूर. कोइंबतूर. चलो महाड. प्रवीण भाऊंच्या इथे आलेली आहे घरी. तर इथून आता मी चेंज करणार ड्रेस, कारण आम्हाला जायचं ओढ भरणीला. तर साडी वगैरे नेसते आणि मग निघते. तर चला आता आपण वर जाऊया.
तर हे बघा आता रेडी झालेली आहे मी आणि इथे आहेत चिनू आहे आणि मिसेस शालिनी मुरकर. कशा आहात? छान, मस्त मस्त मजेत ना? हो. आम्हाला तुम्ही दोघींना बघितलंच असेल एकत्र गुलमोहर हॉटेलच्या व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्सला हाय करा. हाय. चला आता निघूया. कोणाला आता पाठवली? ती गेली का मग इच्छा? हा आहे इथेच आहे. चला तर आता आम्ही निघालेले आहोत. इथे मिस्टर थांबलेले आहेत गाडी घेऊन. पाऊस आलेला आहे, लक्ष नाही त्यांचं. आम्ही आता निघालोय कोलाडला. ओढ भरणीचं प्रोग्राम आहे, तिथे चाललेलं. आणि आज प्रवीण भाऊ नाही आहेत सोबत, ऑफिसला गेलेत ना. कुठे आहे ते मिरावरला? इथे या साईडला बघा. कुठे? इकडेच आपण तिकडे जातोय. उजव्या साईडला करा, डाव्या साईडला. आम्ही इथे आलेले आहोत मीरा साडी सेंटरमध्ये. साडी घ्यायला आलेले आहोत आता आम्ही. तर चला आता आपण इथून आतमध्ये जाऊया. हे आहे मीरा साडी सेंटर, कोलाडमध्ये आहे. आता आम्ही इथे आतमध्ये साडी बघायला चाललो आहोत. सॉरी. तर आता आम्ही दोघींनी साड्या घेतलेल्या आहेत. मीही घेतलेली आहे ओढभरणीला देण्यासाठी आणि वहिनींनी पण घेतलेली आहे साडी. तर याच्या शॉपचं नाव काय काका? शॉपचं नाव काय तुमचं? मीरा साडी सेंटर आहे कोलाड. शॉपचं कोलाडमध्ये आहे हे. आणि इथे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत कमी रेंजमध्ये. तुम्हाला परवडतील अशा रेंजमध्ये साड्या आहेत. तर थँक्यू काका, खूप चांगल्या साड्या दाखवतात आम्हाला. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांनी नमस्कार बोला. नमस्कार. सगळ्या पाहुण्यांचं इथे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण सगळे इथे जमलेले आहोत ते इथे शर्मिलाच्या ओढभरणीसाठी बघा जेवणासाठी. सगळ्यांना आनंद झालेला आहे की नाही? नवीन बाळ येणार आहे आपल्याकडे. मोठ्यांना आनंद झालाय ना? आणि स्वप्नील बाबा होणार आहे आणि शर्मिला आई होणार आहे. तर कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना? खूप आनंद झालाय ना? काय वाटतंय तुम्हाला? काय येणार मुलाची मुलगी? आनंद वाटतो आम्हाला. काही बाळ येणार, बाळ कोणी असतो पण आनंदच होणार आहे आपल्याला. तर इथे आपण शर्मिलाला विचारूया शर्मिला काय वाटतं जेव्हा आई होणार हे समजलं तर तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होणार? खूप आनंद झाला. पहिली गोष्ट माझा विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर. माझी इच्छा होती. आणि बाबा तुम्हाला सुद्धा वाटतं? खूप आनंद झालेला आहे. खूप आनंद झाला. काय पाहिजे? काही चालू तुझी चालणार आहे असं तुम्ही म्हणाला. जर मुलगा झाला तर तो कोणासारखा असावा? म्हणजे काहीतरी अडायला तुझी नाही की हा याच्याप्रमाणे असावा. कोणासारखा असावा? कोणाचे गुण असावेत? तुझे असावेत की बाबांचे असावेत? दोघांचे असावेत. मुलगा झाला
जाऊबाई आहेत, नणंद आहेत, ह्या पण नणंद आहेत, ह्या ताई पण, आणि इकडे आहेत त्या पण नणंद आहेत. तर काय माझे व्हिडिओ बघता की नाही तुम्ही? आवडतात? कसे वाटतात? काय सांगायचं चॅनलबद्दल? छान. पण काय सांगायचं काय? त्यांना रेसिपी छान बनवतात. त्यांना मेसेज येतो की चॅनल सबस्क्राईब करा. हिमांगी ब्लॉग सबस्क्राईब करा. तिला व्ह्यूज येऊ द्या. सबस्क्रायबर वाढू दे माझे. थँक्यू. आणि ह्या जाऊबाई येते ठाण्याला असतात माझ्या माहेरी, आणि ह्या ताई आहेत त्या कुठे राहतात ताई? तिसेगाव काय म्हणून फेमस आहे? तिसेगाव आमचा केदार जननी मंदिर आहे. कसलं? केदार जननी. अच्छा. एक दिवशी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तिसेगावमध्ये केदार जननी मंदिरमध्ये. तुम्हाला दाखवी. खूप चांगलं मंदिर आहे. ह्या बोलतायत ताई, मी अजून बघितलेलं नाही आहे. तर त्याला आता मी निघते इथून. बाय. तर आता इकडे ओटभरणीच्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो, आणि हे आमचे मामा आहेत. एकूण एक मामा आहेत आमचे, आणि हे भाऊ आहेत. त्यांच्या मुलाचा सुनेचा ओटभरणीचा कार्यक्रम होता. हे मामा खूप मोठे संगीतकार, वादक आहेत. त्यांचं एकदा गाणं तुमच्यासमोर मी दाखवेनच. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तर आमच्या छत्तीपुराला एक म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून सुवर्ण दिवस आहे. कारण आम्ही तळागाळातील खेडेगावामध्ये जनजागृती करतो कलावंत म्हणून. शायरीपेक्षा आम्ही जनजागृती करतो. हां, आमच्या गीतातून किंवा आमच्या शायरीतून आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, किंवा जीवनामध्ये कसं जगायचं, की जीवन फार अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळं जीवनामध्ये आपण प्रत्येकाने कुठलाही निर्णय घेताना कशा पद्धतीने घ्यावा, मग तो राजकीय शासकीय असेल किंवा कला क्षेत्रातला असेल किंवा अनेक कुठल्याही क्षेत्रातला असेल. तर ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आमची ही कला आहे ती फार अगदी महाराष्ट्राच्या मध्ये लोकप्रिय झालेली आहे. त्याबद्दल तुमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा मी धन्यवाद देतो आणि माझे बोलतो नाही तर आम्हाला सोडायला आलेले आहेत. काळजी घ्या स्वतःची. आता काळजी घेऊन चला.